सेक्स व्हायब्रेटर हे एक असं सेक्स टॉय आहे की ज्याच्या वापरामुळे स्त्रीला शारीरिक संबंध न ठेवता परमोच्च आनंद मिळतो. या व्हायब्रेटरच्या वापरातून महिला लैंगिक सुखाचा अनुभव घेऊ शकतात. या टॉयचा वापर करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महिलांच्या योनी मार्गाचा विचार करून याची निर्मिती केलेली असते. महिला योनी मार्गात त्याचा वापर करतात तेव्हा हे टॉय व्हायब्रेट होते आणि यातून त्यांना लैंगिक सुखाचा अनुभव मिळतो. व्हायब्रेटर कोणत्याही एका विशिष्ट आकारात उपलब्ध नसतो. बाजारात आज व्हायब्रेटरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. हे व्हायब्रेटर महिला योनी मार्गात किंवा योनी मार्गाच्या बाहेरील बाजूस वापरू शकतात. काही व्हायब्रेटरचा आकार लहान तर काहींचा आकार मोठा असतो. सध्या भारतात सेक्स व्हायब्रेटरला मागणी वाढली आहे. याचा वापर केल्याने काही लोकांना फायदा होतो तर काहींना यामुळे त्रासाला सामोरे जावं लागतं. मात्र सेक्स व्हायब्रेटरचा अतिवापर आरोग्यासाठी अपायकारक ठरतो. जोडीदारासोबत लैंगिक क्रिया करताना जो आनंद मिळतो तसा आनंद सेक्स व्हायब्रेटरमुळे मिळतो. बाजारात सध्या किती प्रकारचे सेक्स व्हायब्रेटर उपलब्ध आहेत, त्याचे फायदे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया. नंबर 1. क्लायटोरिस व्हायब्रेटर. क्लायटोरिसला उत्तेजित करण्यासाठी या व्हायब्रेटरचा वापर केला जातो. याचा वापर प्रामुख्याने महिला आणि समलैंगिक व्यक्ती करतात. क्लायटोरिस व्हायब्रेटरची रचना अशा प्रकारे केली आहे की ती केवळ बाह्य उत्तेजनास मदत करू शकते. नंबर 2. एग्ज व्हायब्रेटर. एग्ज व्हायब्रेटरचं डिझाईन महिलांच्या ओव्हरीच्या आकाराप्रमाणे असतं. याचा वापर बाह्य आणि शरीरांतर्गत उत्तेजनासाठी केला जातो. याचा उपयोग योनी मार्ग, क्लायटोरिस, निप्पल किंवा शरीराचे अन्य संवेदनशील भाग उत्तेजित करण्यासाठी केला जातो. नंबर 3. जी स्पॉट व्हायब्रेटर. जी स्पॉट व्हायब्रेटर अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेला असतो की तो केवळ जी स्पॉटला उत्तेजित करतो. या व्हायब्रेटरचा वापर केवळ महिलाच करू शकतात. जोडीदारासह लैंगिक क्रिया करताना किंवा जोडीदार नसताना देखील जी स्पॉट व्हायब्रेटरचा वापर उत्तेजनाकरता करू शकतात. नंबर 4. निप्पल व्हायब्रेटर. या व्हायब्रेटरचा वापर महिला निप्पल अर्थात स्तनाग्राच्या उत्तेजनासाठी करतात. व्हायब्रेटर वापरण्याचे फायदे. डिप्रेशन किंवा तणाव दूर करण्यासाठी व्हायब्रेटरचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यामुळे लवकर आनंद मिळतो आणि चांगला मूड होतो. ऑर्गॅझम मिळाल्यानंतर महिलांमध्ये जी तृप्ततेची भावना निर्माण होते त्यामुळे हार्मोनचे संतुलन चांगलं राहतं आणि अनेक लैंगिक आजारांना दूर ठेवता येतं. आपल्या जोडीदारासोबतचा प्रयत्न करण्याऐवजी महिला व्हायब्रेटरच्या मदतीने सेक्सचे नवीन प्रकार शिकू शकतात आणि त्यातून जोडीदाराला सरप्राईज देऊ शकतात. अतिप्रमाणात डोकेदुखी किंवा शारीरिक वेदना असतील तर व्हायब्रेटरच्या वापरातून ऑर्गॅझमपर्यंत पोहोचता येतं. अशावेळी शरीरात एंडोर्फिन हार्मोन स्रावतं आणि अशा प्रकारच्या वेदनेतून मुक्ती मिळते. तोटे. एकदा व्हायब्रेटर वापरल्यानंतर त्याची सवय लागते आणि ती आरोग्यासाठी घातक असते. व्हायब्रेटर किंवा कोणत्याही सेक्स टॉयचा वापर सातत्याने केल्यास महिलांना पुरुषाविषयी वाटणारं आकर्षण संपुष्टात येऊ शकतं. व्हायब्रेटर हे एक असं उपकरण आहे जे न थकता आपलं काम करतं. त्यामुळे महिला जोडीदाराऐवजी व्हायब्रेटरचा वापर प्राधान्याने करू शकतात आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. बऱ्याच काळ व्हायब्रेटरचा वापर केल्यास स्त्रिया जोडीदाराच्या फोरप्लेमुळे उत्तेजित होऊ शकत नाहीत. याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर वाईट परिणाम होतो. व्हायब्रेटरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास जननेंद्रियातल्या नाजूक भागास इजा पोहोचू शकते. व्हायब्रेटरची निर्मिती करताना PVC सारखं साहित्य वापरलं जातं. त्यामुळे अनेकदा योनी मार्गाची त्वचा लालसर होते आणि त्या ठिकाणी रॅशेस येऊन संसर्गाचा धोका वाढतो. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.